सर्व भारत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या निमित्त लातूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या निमित्ताने आपले शुभ हस्ते आज ध्वजारोहण होऊन यात्रा रीतसर सुरुवात झालेली आहे। लातूरचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपण लातूरवासियांना काय शुभेच्छा द्या? सर्वप्रथम लातूरकरांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। परंपरेप्रमाणे आणि नित्यरूढीप्रमाणे लातूरमध्ये सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना हा मान देतात। खरं तर हा एक सुवर्णयोग आहे आयुष्यातला असं मला वाटतं। आज गुढी उभारून म्हणजे त्या ठिकाणी ही सुरुवात झाली आहे। या यात्रेचा उत्साह आपण बघत असेल, खूप चांगली व्यवस्था विश्वस्त आणि त्यांना प्रशासकांनी सुद्धा मदत केलेली आहे। पण विश्वस्त यांनी सगळ्या ठिकाणी भाविकांना ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत या ठिकाणी पूर्ण लावण्याचा प्रयत्न केला आहे। आपण फ्लेक्स बोर्डवर बघत असाल की विविध गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत, शासकीय योजना, यांचा सुद्धा फ्लेक्स त्या ठिकाणी लावला आहे। जे भाविक येतील त्यांना सुद्धा त्याचा फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे। महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच अत्यंत उत्साहामध्ये लातूरमधली ही सिद्धेश्वर यात्रा ही सुरू झाली आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपल्या सिद्धेश्वर चरणी आपण लातूरवासियांसाठी काही मागणी केली नाही? आता लातूरची सुबत्ता, लातूर शहरातलं सगळं वैभव आणि लातूरचं सगळं या ठिकाणी उत्तरोत्तर जी प्रगती आहे हीच खरी संकल्पना आणि हेच सगळं कर्म मला वाटतं महत्त्वाचं आहे। देवाकडे मागावं काहीच लागत नाही, खऱ्या अर्थाने बघितलं तर तो देतच असतो। धन्यवाद। सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय 72वी शिवरात्री यात्रा भरत आहे आणि ह्यामध्ये आनंद मेळावा लोकांसाठी पहिले सुरुवातीला आजच्या दिवशी कलेक्टर मॅडमच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि देवपूजा झाली। बाकीचे कार्यक्रम पशुप्रदर्शन आहे, कुस्त्या आहेत आणि सगळ्यात शेवटी शोभेची दारू ही लोकांसाठी पाहण्यासाठी सुंदर असणार आहे आणि बाकीचे कृषी प्रदर्शनसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। बाकी ह्याच्यामध्ये कुस्त्या सांगितलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्याला पाळणे किंवा इथे भेळ सगळ्याचे सामान लावण्याची परवानगी आम्ही दिलेली आहे आणि प्रशासन हे व्यवस्थिशीर आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंटचं काम होत आहे। मी महावीर काळे। यावर्षी जी यात्रा भरलेली आहे या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रहाटपाळणे वगैरे आलेले आहेत। यात्रा महोत्सवानिमित्त या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी हाती घेण्यात आलेले आहेत। यात्रा महोत्सव समितीच्या वतीने जसे रक्तदान शिबिर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पशुप्रदर्शन या ठिकाणी होणार आहेत। अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत, त्याचा मला खूप खूप आनंद या ठिकाणी होत आहे। यात्रेकरू खूप मोठ्या संख्येने श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वरांचे दर्शन करण्यासाठी रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। या सर्वांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो। आपण बरेच वर्षापासून यात्रेला येत आहात, तर यात्रेबद्दलचं आपलं मत, तयारी किंवा आलेले अनुभव या ठिकाणी आपण सांगाल? मी विनोद चव्हाण। सर्वप्रथम आज महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीनं या परिसरामध्ये जी यात्रा आयोजित केली जाते, या यात्रेला जे भाविक आज दर्शनासाठी येत आहेत त्या सर्वांना मी सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने गेली 71 वर्षापासून एक पारंपरिक पद्धतीनं जी यात्रा या ठिकाणी भरवली जाते, या यात्रेला एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे। या वर्षीची ही यात्रा म्हणजे 72वं वर्ष आहे। मी लातूरचा रहिवासी आहे आणि मला माहिती आहे की लहानपणापासून आम्ही दरवर्षी या यात्रेला महाशिवरात्रीनिमित्त आम्ही दर्शनासाठी येतो, यात्रेमध्ये आम्ही फिरण्यासाठी येतो। एक ऐतिहासिक अशी ही यात्रा जे लातूर शहराचं एक ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं। या देवस्थानचा इतिहास जर पाहिला, जो इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत येणं अत्यंत गरजेचं आहे। एक ऐतिहासिक असं हे महत्त्व या सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचं आहे आणि या यात्रेसाठी जिल्हाभरातून हजारो भाविक दरवर्षी नित्यनेमाने महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी येतात आणि या यात्रेमध्ये आज या वर्षीची यात्रा जी आहे 17 मार्चपर्यंत होणारी ही यात्रा
अनेक व्यावसायिक देखील देशाच्या कानाकोपऱ्यामधून आपला व्यवसाय या ठिकाणी भरवतात आणि अशा पद्धतीनं ही एक आगळीवेगळी यात्रा आणि मध्यरात्रीपासून भाविकांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रांगेमध्ये उभा आहेत आणि ही यात्रा मी दरवर्षी यात्रेला या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतो.